कधी तुम्हाला रात्री एकटं चालताना तुमच्या मागे कोणीतरी चालल्याचा भास झालाय का? एका भक्ताला रोज असं जाणवू लागलं. त्याच्या घराबाहेर सावली दिसे, पण ती सावली त्याच्यासोबत चालायची नाही. उलट दिशेला उभी असायची. ही सावली नेमकी कोणाची होती? आणि हा अनुभव त्यांचं आयुष्य कसं बदलून टाकतो? चला तर जाणून घेऊया ही अद्भुत आणि रहस्यमयी कथा. एका गावात एक तरुण भक्त राहत होता. त्याला स्वामी समर्थांवर अपार श्रद्धा होती. रोज तो मंदिरात जाऊन नामस्मरण करी. पण त्याच्या मनात एक दुःख होतं. स्वामी मला कधीच प्रत्यक्ष दिसत नाहीत. मी खराच भक्त आहे का? एक दिवस रात्री तो उशिरा घराकडे परतत होता. रस्त्यावर अंधार होता. अचानक त्याला जाणवलं त्याच्या घराबाहेर कोणीतरी उभं आहे. त्यानं पाहिलं, भिंतीवर एक सावली दिसत होती. ती सावली विचित्र होती, कारण नेहमी त्याच्या उलट दिशेला उभी राहत असे. तो घाबरला, पण रोजच असं होऊ लागलं. तो जेव्हा घरी परतायचा तेव्हा त्याला ती सावली दिसायची. कधी सावली मोठी होत असे, कधी लहान, पण ती त्याच्याशी बोलत नसे. तो विचार करू लागला, ही कुणाची सावली आहे? काही भूत तर नाही ना? एके रात्री त्याला धैर्य करून त्या सावलीशी संवाद साधायचा होता. तो शांतपणे म्हणाला, जर तू माझं काही वाईट करायला आली असशील तर निघून जा, पण जर तू माझं रक्षण करायला आली असशील तर मला दर्शन दे. क्षणातच सावली हलली आणि समोर तेजोमय प्रकाश झाला. त्या प्रकाशातून स्वामी प्रकट झाले. स्वामी म्हणाले, बाळा, ती सावली माझीच होती. तुझ्या घराबाहेर मी तुझं रक्षण करण्यासाठी उभा होतो. तुला वाटलं मी तुला सोडलंय. नाही, भक्ताला मी कधीही एकटा सोडत नाही. तू श्रद्धा ठेव आणि पुढचं आयुष्य भीतीशिवाय जग. त्या क्षणानंतर तरुणाच्या डोळ्यात अश्रू वाहू लागले. त्याला उमगलं, स्वामी समर्थ दिसले नाहीत तरीही ते सदैव आपल्याबरोबर आहेत. त्या दिवसापासून तो भक्त कधीच एकटा वाटला नाही. गावकरी आजही सांगतात, त्या घराबाहेर अजूनही कधीकधी स्वामी समर्थांची सावली दिसते. मित्रांनो, स्वामी म्हणतात, जो माझं नाम घेतो त्याचं रक्षण करण्यासाठी मी सावलीसारखा सदैव उभा असतो. अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.